आत्ताच आमच्या भगिनी आदरणीय कुलकर्णी मॅडम यांनी राष्ट्रीय शैक्षणिक आराखडा याचं विस्तृतपणे जे आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांची मनापासून कृतज्ञता व्यक्त करते. त्यानंतर आमच्या दुसऱ्या भगिनी आदरणीय घुले मॅडम यांनी ही यशस्वी कृतीमध्ये अतिशय सुंदर अशी मराठीची कृती निवडून कृतीयुक्त मार्गदर्शन केलं. त्यांचीही मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करते. आणि आमच्या तिलोक शाळेतील आदरणीय उपक्रम शिक्षिका वंदना मॅडम या जे समोर सादरीकरण करत आहेत अधूनमधून त्यांचीही मी ऋण व्यक्त करते. आणि गणित विषयामध्ये खूप कमी वेळ आहे पण एक छोटीशी कृती आपण आता इथं घेणार आहोत आणि एक दोन छोटेसे खेळ घेणार आहोत. कारण माझ्यासमोर सध्या दुसरीचा वर्ग असल्यामुळे सगळे दुसरीचेच विद्यार्थी आहेत असं मी गृहीत करते. आणि आपण खेळायला सुरुवात करणार आहोत लगेचच. तर आपल्या या योगायोगाने शिक्षण परिषदेमध्ये 2 बालचमू आलेले आहेत. त्यांना मी समोर बोलवते. 2 मिनिट समोर येते. दादा समोर घेत असते नेहमी आणि याचा रिझल्टही चांगला येतो. तर आपल्या शाळेमध्ये जे गणित साहित्य पेटी आहे किंवा अनेक पेट्या आहेत किंवा आपण स्वतः तयार केलेले तर अनेक तर त्याच्यामध्ये असे कार्ड आहेत संख्या कार्ड. तर आणि ही मणिमाळ अगोदर त्या विद्यार्थ्यांकडून आपण वाचून घ्यायची. तू वाचते का मला? असते ओके. 16, 17, 18, 19, 20. खूप छान. यानंतर माझ्यासमोर जे विद्यार्थी आहेत त्यांना मी एक प्रश्न विचारणार आहे. माझ्या हातात दुसरीचे विद्यार्थी दाखवत मुख्याध्यापक संस्थाचालक शिक्षक कुणीही नाही तिथं. 2 मिनिट ठीक आहे नाही आंबे सर. तर हिची संख्या कार्ड आहे. तर ज्याला येते दुसरी पहिली मॅडम म्हटल्या प्रगत कुणीच नाही. आता ज्यांना येते ही संख्या समोरची वाचता तर त्यांनी हात वर करायचे. हां थँक्यू. बरोबर 41. तर आता ही 41 ही संख्या आपल्याला इथं मांडून दाखवणार आहे मी. हे 1 दशक 10 नंतर 2 दशक 20 इकडेच बघा इकडेच 3 दशक 30 आणि हे 4 दशक 40 आणि मग हे झाले 41 आणि इथे ही बरोबर संख्या आपण प्रतिनिधित्व करणार आहे. बरोबर 41 ही संख्या त्या पद्धतीने 4 दशक 1 त्या पद्धतीने आपण जर वर्गात विद्यार्थ्यांना दाखवली मोठ्या मणिमाळा आपल्याकडे दशक दांडे किंवा छोटे छोटे मणिमाळा आहेत किंवा दुसरे पण साहित्य आहे तर 4 दशक 1 ही मुलांना दशक 1 पण लक्षात येतं. मग 4 दशकात किती मणी आले सांगा विद्यार्थिनी पैकी. 4 दशकामध्ये आपण किती मणी घेतले मोजायचे. 4 दशक म्हणजे 40 आणि सुट्टा 1 त्याच्यामध्ये आपण किती घेतला 1 बरोबर. म्हणजे 4 दशक 1 ही संकल्पना मुलांची 41 परफेक्ट इथंच लक्षात येणार. थँक्यू भावना मॅडम. ना 2 अंकी जे दुसरा खेळ त्याच्यासाठी पण बक्षीस आहे. खेळाचं नाव आहे संख्या ओळखा. सगळ्यांना माहिती आहे खेळ. मी टाळी म्हणजे दशक आणि चुटकी म्हणजे एकक सगळ्यांना माहिती आहे. टाळी म्हणजे दशक चुटकी म्हणजे एकक. मी जर 2 टाळ्या वाजवल्या आणि 3 चुटक्या दिल्या तर 23 होतील बरोबर. 2 टाळ्या आणि 3 चुटक्या 23 होणार. जे पटकन हातवर करेल त्याला मी लगेच बक्षीस मिळेल. पण आता चॉकलेट नाही ठीक आहे. तुमचं बक्षीस घेऊन जा. तुमच्या घरात किंवा विद्यार्थ्यांना एक छोटं शॉपनर आणलेलं आहे. कारण माझ्यासोबत दुसरीचं वर्ग आहे म्हणून मी तसंच गिफ्ट आणलेलं आहे. थँक्यू. त्यानंतर पुढचा संख्या सगळ्यांनी सांगितलं मॅडमने हातवर केला. थँक्यू मॅडम. थँक्यू. मी कृती तुम्ही दुसरीला आहे हे समजून करते बरोबर. त्यानंतर आपल्या गणित साहित्य पेटीमध्ये असे दशक दांडे आहेत. दशक दांडे सुट्ट्यांसाठी आपण क्यूब्स छोटे छोटे वापरू शकतो बरोबर. त्यानंतर शतकासाठी आपण ही छोटी सगळे वापरतात हे काही नवीन नाही कोणाला. आणि समजा विद्यार्थ्यांना नाणी नोटांच्या रूपात संख्यांचं समजा आता 21 ही संख्या विद्यार्थी
भगिनी माझी मैत्रीण जातो